अरेबियन सी, पर्शियन सी, अरेबियन सीमध्ये असणारा कालवा या सर्व गोष्टी युद्धामध्ये सध्या चर्चेमध्ये आहेत. त्याचबरोबर इंडियन सी हा देखील सध्या चर्चेमध्ये आहे. कारण की इंडियन सीमध्ये घडलेली घटना ही भारताला युद्धामध्ये ढकलू पाहते किंवा भारताने या घटनेवरती काहीतरी आक्षेप घेतला पाहिजे, ही देखील महत्त्वाची भूमिका आहे. इराणचं एक नौसेनेचं जहाज भारतामध्ये आलं होतं. भारतामध्ये कवायत करून हे जहाज परत इराणला चाललं होतं आणि हे जहाज परत इराणला जात असताना यावरती इस्रायल आणि अमेरिका यांच्या संयुक्त उपक्रमातून या जहाजाला टार्गेट करण्यात आलं. हल्ला करून हे जहाज बुडवण्यात आलं. त्यामध्ये जवळपास 100 ते 120 इराणी सैनिकाचा मृत्यू झालेला आहे. आणि या गोष्टीचं प्रश्नचिन्ह उभारते ते म्हणजे भारतावरती. कारण की हे भारतामध्ये आलेलं जहाज होतं. भारतामध्ये पाहुणा म्हणून आलेलं हे जहाज होतं. परत जात असताना देखील ते आपल्या एरियामध्येच म्हणजे इंडियन सी मध्येच होतं. कारण पाण्यामुळे देखील आपली सीमा असते आणि पाण्यामध्ये एका विशिष्ट नॉटिकल मैल पर्यंत संबंधित देशाची हद असते आणि हे जहाज इंडियन सी मध्ये म्हणजे इंडियन नेव्हीची कक्षा जिथपर्यंत आहे किंवा जिथपर्यंत इंडियन नेव्हीचा अधिकार आहे किंवा जिथपर्यंत पाण्यामध्ये इंडियाचा अधिकार आहे त्या टप्प्यामध्ये हे जहाज होतं. जर हे आपल्या सीमेच्या पलीकडे गेलं असतं तर कदाचित आपल्यावरती प्रश्नचिन्ह उभारलं नसतं. मित्रांनो, सध्या आपण पाहतोय की जिथं युद्ध चालू आहे त्या युद्धजन्य देशांमधून आपले नागरिक इव्हॅक्युएट होत आहेत आणि हे इव्हॅक्युएशन करत असताना संबंधित देशाचे लढाऊ जहाज देखील आपल्या विमानाला सुखरूप आपल्या भारतापर्यंत पोहोचवत आहेत. परंतु आपण इराणचं जे काही हे जहाज होतं ते आपल्या सीमेच्या पलीकडे सुखरूप पोहोचायला पाहिजे होतं, परंतु ते भारतानं पोहोचवलं नाही. भारत नेहमीच युद्धापासून वाचण्याचा प्रयत्न करतो. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध केले. एखादं युद्ध जर केलं तर त्यामध्ये आपली कमीत कमी हानी झाली पाहिजे आणि शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान झालं पाहिजे. या नीतीवरती भारत सध्या उभा आहे आणि याच गोष्टीमुळे भारत हा युद्धामध्ये पडत नाही. कशा पद्धतीची घटना घडली तरी भारत लवकर युद्धामध्ये पडत नाही आणि ही देखील अशीच गोष्ट आहे. परंतु हे इराणचं जहाज इराणपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी नक्कीच भारतावर होती. ही नक्कीच चुकीची घटना आहे. यामध्ये इराणच्या आणि भारताच्या संबंधामध्ये तर प्रॉब्लेम निर्माण होतीलच, परंतु जगातून देखील भारताची उपेक्षा उडवली जात आहे. कारण की भारताकडे आलेलं हे पाहुणा जहाज होतं. यामध्ये सैनिक होते. या जहाजामध्ये 100 ते 120 सैनिकाचा मृत्यू झालेला आहे. नक्कीच या गोष्टीचा भारताने अपोज केला पाहिजे होता आणि इस्रायल आणि अमेरिकेस ठणकावून सांगितलं पाहिजे होतं की हे आमच्या क्षेत्रामध्ये असणारं जहाज होतं. जरी ते जहाज इराणचं असलं तरी ते आमच्या क्षेत्रामध्ये होतं. ते सुखरूप इराणपर्यंत जाईपर्यंत तरी भारताने त्याला सुरक्षा प्रोव्हाइड केली पाहिजे होती. मित्रांनो, या ठिकाणी असा देखील संदेश जातो की भारतीय हिंद महासागरामध्ये हे जहाज असल्यामुळं कदाचित यामध्ये भारताचा पाठिंबा आहे का असं देखील हे म्हणू शकतात. परंतु यामध्ये गप्प न पाहता भारताने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. भारत युद्धामध्ये नसला, जरी भारताने अलिप्ततेचं धोरण स्वीकारलं असलं तरी भारताच्या अंगणामध्ये भारताच्या धर्तीवरती ही घटना घडणं चुकीचं आहे. या ठिकाणी अमेरिकेने हे देखील दाखवून दिलेलं आहे की आम्ही कधीही कुणाची जमीन, कधीही कुणाचं क्षेत्र, कधीही कुणाचं पाण्यातील क्षेत्र आम्ही वापरू शकतो आमच्या फायद्यासाठी. अमेरिका पूर्वीपासूनच एक ग्रीडी देश राहिलेला आहे. आपल्या फायद्यासाठी सर्व गोष्टी करत आलेला आहे. परंतु हे जे काही भारतीय जलक्षेत्र होतं, भारतीय सागरी क्षेत्र होतं, हे भारतीय सागरी क्षेत्र अमेरिकेने स्वतःच्या फायद्यासाठी वापरलं. इराणचं जहाज बुडवण्यासाठी वापरलं. यामध्ये भारताची भूमिका नक्कीच पाहण्यासारखी आहे आणि यामध्ये भारताने भूमिका नक्कीच घेतली पाहिजे. भारत हा युद्धामध्ये नाहीये, पण तो देखील भारताने भूमिका घेऊन याची कडी निंदा केली पाहिजे. इव्हन इथून पुढे अशा पद्धतीच्या घटना घडल्या तर ॲक्ट ऑफ वॉर डिक्लेअर केलं पाहिजे असं मला वाटतंय. मित्रांनो, युद्धामध्ये पडणं हे चुकीचं आहे, परंतु आपल्या धर्तीचा, आपल्या जलक्षेत्राचा, आपल्या वायुक्षेत्राचा युद्धासाठी वापर करू देणं हे देखील युद्धात पडल्यासारखं आहे किंवा संबंधित देशाच्या विरुद्ध कारवाई केल्यासारखं आहे. त्यामुळे या त्याचा इम्पॅक्ट काय होईल तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि यामध्ये भारताने आपली भूमिका कशा पद्धतीने मांडली पाहिजे हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मित्रांनो, अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ शेअर करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.